आपल्याकडे जे वास्तुतज्ञ येतात ते घराच्या मध्यभागापासून वास्तूची संपूर्ण दिशा पाहत असतात. वास्तूचे दोष निवारण करण्यासाठी येतात की आपले प्रोडक्ट विकण्यासाठी येतात. वास्तूमध्ये जे तत्व खराब आहे त्या तत्वाचंच सोल्युशन आपल्याला करावं लागतं किंवा त्या तत्वाचंच रेमेडी आपल्याला कराव्या लागतात. आपले अनेक प्रोडक्ट चिपकून देण्याचं काम करत असतात. ज्या ठिकाणी गरज नाहीये अशा ठिकाणी सुद्धा वास्तूसाठी रेमेडी केल्या जातात. चौकोनी वास्तू किंवा रेक्टँगल म्हणजेच आयताकृती वास्तू हे सर्वश्रेष्ठ म्हटलेली आहे. आता कुठली रेमेडी वापरावी ह्या त्या घरातल्या एनर्जी पॉइंट प्रमाणे आपल्याला कळत असतं. अशा सर्व बाजूला हे करा ते करा, हा फोटो लावा, हे तिथे लावा असं करत असेल तर समजून घ्यायचं की तो आपला प्रोडक्ट सेल करण्यासाठी आलेला आहे. अनेक वास्तुतज्ञांना त्रास होऊ शकतो, परंतु कळकळीची विनंती आहे की जे तुम्हाला ज्ञान आहे त्या ज्ञानाचा उपयोग तुम्ही निश्चितपणे लोकांच्या मार्गदर्शनासाठी आणि त्यातून त्यांच्या अभ्युदयासाठी करा. विनाकारण एक वास्तू मिळाली म्हणून त्याच्यामध्ये विनाकारण सगळ्या प्रकारच्या बाजूला खड्डे खांदून त्या वास्तूमध्ये नवीन प्रकारचे शल्य दोष आपण उत्पन्न करू नका. हरिओम आणि नमस्कार मित्रांनो, मी महाजन गुरुजी पुन्हा आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपल्यापैकी प्रत्येकाने कधी ना कधी आपल्या घराच्या बाबतीत वास्तुशास्त्राच्या संदर्भात विचार केला असणार आणि बहुतेकांनी वास्तु तज्ञांना बोलवलं असणार. आपल्याकडे जे वास्तुतज्ञ येतात ते घराच्या मध्यभागापासून वास्तूची संपूर्ण दिशा पाहत असतात आणि ते अत्यंत योग्य आहे आणि आवश्यक सुद्धा आहे. परंतु या ठिकाणी अनेक जण आपले वास्तूचे दोष निवारण करण्यासाठी येतात की आपले प्रोडक्ट विकण्यासाठी येतात. ते आपण स्वतः व्हेरीफाय करणं खूप गरजेचं आहे. आता वास्तूमध्ये कसं सांगितलेलं आहे, आपल्या आयुष्यामध्ये या वास्तुशास्त्राचा निश्चितपणे परिणाम होत असतो. ज्या घरामध्ये ज्या वास्तूमध्ये आपण राहतो त्या वास्तूचे परिणाम वास्तूमध्ये राहणाऱ्या व्यक्तीवरती होतात. ज्याच्या ओनरशिपचं ते घर आहे त्या ओनरशिप वरती किंवा त्या ओनरवरती सुद्धा त्याच्या आयुष्यावर त्या वास्तूचे परिणाम होतात. जर तो राहत असेल किंवा राहत नसेल तरी दोन्ही ठिकाणी ते परिणाम होत असतात. ह्या वास्तुशास्त्राचा अत्यंत महत्वाचा संबंध हा पंचमहाभूतांशी अर्थात 5 एलिमेंट्स ज्याला आपण म्हणतो, हे पंचतत्वात्मक ज्या गोष्टी आहेत त्याच्याशी आहे. आणि या वास्तूमध्ये जे तत्व खराब आहे त्या तत्वाचंच सोल्युशन आपल्याला करावं लागतं किंवा त्या तत्वाचंच रेमेडी आपल्याला कराव्या लागतात. अनेकदा वास्तुतज्ञ वास्तूच्या रेमेडीच्या नावाखाली, वास्तुशास्त्रातील किंवा वास्तु तत्वातील दोष निवारण करण्याच्या नावाखाली आपले अनेक प्रोडक्ट चिपकून देण्याचं काम करत असतात. ज्या ठिकाणी गरज नाहीये अशा ठिकाणी सुद्धा वास्तूसाठी रेमेडी केल्या जातात. कुठल्याही रेमेडीचा नकारात्मक परिणाम होत नाही, पण जे गरजच नाहीये, शरीराचा जो भाग आजारी आहे, ज्या भागामध्ये त्रास आहे अशा ठिकाणी ऑपरेशन केलं तर ठीक आहे, परंतु ज्या ठिकाणी गरज नाही अशा ठिकाणी सुद्धा आपण वास्तूच्या रेमेडीज करून घेतो. मग या वास्तूच्या रेमेडी धातू स्वरूपात असतात, त्यानंतर रत्नाच्या स्वरूपात असतात, वेगवेगळ्या यंत्रांच्या स्वरूपात असतात, काही वस्तू वास्तूशी संबंधित असतात. परंतु त्या वस्तूंचा उपयोग, यंत्राचा उपयोग, रत्नांचा उपयोग, धातूंचा उपयोग हा ज्या ठिकाणी त्रास आहे अशा ठिकाणीच करणं अत्यंत आवश्यक आहे. या वास्तूमध्ये पंचमहाभूतांचा उल्लेख जसं मी आता आपल्याला केला त्याप्रमाणे आपण जर बघितलं तर वास्तूच्या मुख्य 4 दिशा आहेत, उपदिशा 4 आहेत, ज्याला पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर या मुख्य दिशा झाल्या. आग्नेय कोण, नैऋत्य कोण, वायव्य कोण आणि ईशान्य कोण असे 4 प्रकारचे कॉर्नर आहेत. हे पंचमहाभूतांचे आधिपत्य प्रदान करणारे स्थान आहेत. आणि या प्रत्येक दिशेच्या आणि उपदिशेच्या मध्ये प्रत्येकी 2-2 दिशा आहेत. वैदिक संस्कृतीमध्ये किंवा वैदिक तत्वामध्ये सुद्धा दिशांचं वर्णन करताना काही विशिष्ट मंत्र यजुर्वेदात सुद्धा आलेले आहेत. त्या काळातही आपल्या ऋषीमुनींना दिशांचं ज्ञान होतं. दिशाहा, प्रदिश, आदिशो, विदिशो, उद्दिशो, दिग्भ्याः स्वाहा अशा स्वरूपाचा मंत्र यजुर्वेदामध्ये आहे. त्यामुळे दिशा आहे, प्रदिशा आहे, विदिशा आहे, उद्दिशा आहे, या 4 प्रकारे दिशांचे विविध परिणाम होत राहतात. आणि त्याचा अत्यंत महत्वाचा भाग हा घराच्या ब्रह्मस्थानाशी संबंधित असतो. आपल्याला माहिती आहे की पूर्व आणि दक्षिण या 2 दिशेच्या मधल्या कोपऱ्यामध्ये आग्नेय दिशा येते. आग्नेय दिशा ही अग्निदेवतांचं आधिपत्य असणारी आहे, त्यामुळे तिथे तत्व सुद्धा अग्नितत्वाचं स्वरूप म्हटलेलं आहे. दक्षिण आणि पश्चिमचा जो कोपरा आहे तिला आपण नैऋत्य दिशा म्हणतो. त्या ठिकाणी कुठलं तत्व आहे तर आपल्या घरातलं जे भूमी तत्व आहे, ज्यामध्ये स्थिरता असते, प्रॉस्पेरिटी असते, प्रोग्रेस असते, अशा तत्वाचं स्थान हे नैऋत्य दिशेला सांगितलेलं आहे. पश्चिम आणि उत्तर
याच्या कॉर्नरमध्ये, याच्या कोपऱ्यामध्ये जी दिशा आहे तिला वायव्य दिशा म्हटलेलं आहे. आणि नावाप्रमाणेच आपल्या घरातलं जे वायू तत्व आहे त्या वायू तत्वाचं स्थान त्या दिशेमध्ये सांगितलेलं आहे. उत्तर आणि पूर्व याच्या कोपऱ्यामध्ये जी दिशा आहे तिला ईशान्य दिशा म्हटलं जातं. आणि ईशान्य दिशा म्हणजेच ईश्वराची दिशा, म्हणूनच आपल्या घरातलं देवघर किंवा दैवी तत्व या ईशान्य दिशेला असतं. ईशान्य दिशेत देवघर असणं हे उपयुक्त असतं, कारण ईशान्य दिशा ही जलतत्वाची दिशा आहे. ईशान अर्थात शिव, आणि या शिवाशी संबंधित ती दिशा आहे. शिवाला जलप्रिय आहे, त्यासाठी जलतत्वाची दिशा ती आहे. त्यामुळेच अग्नितत्व आणि जलतत्व हे परस्परांच्या बाजूला आहेत. वायुतत्व आणि पृथ्वी तत्व हे परस्परांच्या बाजूला आहेत. आणि जी आकाशीय ऊर्जा असते किंवा ज्याला कॉस्मिक रेज म्हणतात, ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणतात, तिचं जे स्थान सांगितलेलं आहे ते आपल्या घरातलं ब्रह्मस्थान किंवा घरातला जो सेंटर पॉइंट असतो तो सांगितलेला आहे. या प्रत्येक ठिकाणावरून, ईशान्येवरून जलतत्वाचे प्रभाव, आग्नेयेवरून अग्नितत्वाचे प्रभाव, वायव्येवरून वायू तत्वाचे प्रभाव आणि नैऋत्य दिशेतून पृथ्वी तत्वाचे प्रभाव हे ब्रह्मांड शक्तीमध्ये अर्थात घराच्या सेंटर पॉइंट मध्ये आकाशीय ऊर्जामध्ये मिक्स होत राहतात, येत राहतात, आणि तिथूनच ब्रह्मांडीय ऊर्जा सर्व दिशेला जात असते. आपण बघितलंय वास्तुशांती करताना आपण वास्तुपुरुषाची प्रतिमा घरामध्ये ठेवतो. ही प्रतिमा आपल्या घराच्या पूर्व आणि दक्षिणच्या कोपऱ्यामध्ये अर्थात आग्नेय कोपऱ्यामध्ये ठेवली जाते. आणि ह्या आग्नेय कोपऱ्यामध्ये वास्तुपुरुषाला पालथ्या स्वरूपात ठेवलं जातं. या वास्तूचं जे डोकं असतं ते डोकं ईशान्येला असतं. ईशान्य ही डोक्याची दिशा आहे, म्हणून ईश्वरीय शक्तीचा जो अंश असतो आपल्या घरातल्या ईशान्य तत्वाला असतो. म्हणूनच ईशान्येला कधीच कबाडा किंवा कचऱ्याची जागा किंवा आडगळीची जागा अशा गोष्टी नसाव्यात. चौकोनी वास्तू किंवा रेक्टँगल म्हणजेच आयताकृती वास्तू ही सर्वश्रेष्ठ म्हटलेली आहे, कारण त्याची प्रत्येक दिशा आणि उपदिशा या सर्वतः श्रेष्ठ स्वरूपात असतात आणि त्याला 4 कॉर्नर असतात. ज्या घराचा जो कॉर्नर तुटलेला असेल त्या घरातले त्या कॉर्नर मध्ये तशा प्रकारचे परिणाम हे होत असतात. जसं घरामध्ये ईशान्य कोपरा आहे, ईशान्य कोपऱ्यावरती वास्तुपुरुषाचं डोकं सांगितलेलं आहे. हे वास्तुपुरुष पालथ्या स्वरूपात झोपलेला आहे आणि त्याच्या पाठीवरती संपूर्ण घराचा प्रभाव असतो. मग डोकं ज्या बाजूला आहे त्या दिशेला जर 90 अंशाचा कोन झाला असेल आणि ती बाजू कट झाली असेल तर ती शिरविरहित वास्तू म्हटली जाते. ईशान्य कोपऱ्यातून मिळणारा जलतत्वाचा प्रभाव कमी झाल्यामुळं पोटाचे विकार, जलतत्वाचे विकार, सारखे सारखे साथीचे आजार हे सगळ्या प्रकारचे दोष हे होत असतात. मग तो दोष किंवा तो कोपरा जर खराब झाला असेल तर त्या ठिकाणी त्या तत्वातल्या जलतत्वाशी संबंधित असणाऱ्या वास्तूच्या रेमेडी आपल्याला कराव्या लागतात. मग त्यामध्ये फोटो असेल कुठल्या स्वरूपातला किंवा रत्न असेल, आता कुठली रेमेडी वापरावी ह्या त्या घरातल्या एनर्जी पॉइंट प्रमाणे आपल्याला कळत असतं. ईशान्य कोपरा खराब झालेला आहे तिथे आपण वेगवेगळ्या प्रकारच्या रेमेडीज वापरू शकतो, जसं कामिया सिंदूर आहे ते वापरू शकतो. त्या व्यतिरिक्त रत्नाच्या बाबतीमध्ये म्हटलं तर ईशान्य अधिपत्यामध्ये गुरुचं रत्न पुष्कराज आहे, त्यामुळे पुष्कराज संबंधित पिवळ्या स्वरूपातलं रत्न आपण वापरू शकतो. पिवळ्या स्वरूपातली मूर्ती त्या ठिकाणी आपण ठेवू शकतो. त्या व्यतिरिक्त धातूच्या संदर्भात जर आपण पाहिलं तर आपल्याला मर्क्युरी किंवा ज्याला पारा म्हणतात ते असतं, 3 नावाचे धातू असतात, ते आपण त्या ठिकाणी ठेवू शकतो. जर त्या बाजूला त्रास झाला असेल तर त्याच बाजूला रेमेडी करणं गरजेचं आहे. वास्तुतज्ञ आल्यानंतर अनेकदा त्यांच्या घरचे जे काही विविध प्रकारचे प्रोडक्ट आहेत ते प्रत्येक कोपऱ्यामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यातून लाख 2-2 लाखाचे बिल येतात. आणि त्याचा विशेष परिणाम वास्तूवरती होत नाही, कारण आपल्या आयुष्यामध्ये वास्तूच्या आणि वास्तूच्या एनर्जीचा खूप मोठा प्रभाव आपल्या प्रगतीमध्ये येत असतो. जर वायव्य कोपरा कट झाला असेल आपल्या घराचा, वायव्य कोपरा जर विचित्र पद्धतीने 90 अंशामध्ये कट झाला असेल तर त्या प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे कॉर्नर किंवा कोन तयार होतात. चौकोनी वास्तू किंवा रेक्टँगल म्हणजे आयताकृती वास्तू असेल तर त्यामध्ये 4 कोन असतात आणि जेवढा जो भाग कट झाला असेल त्या भागामध्ये त्याप्रमाणे अधिकचे कोन तयार होतात. मग तुमची वास्तू ही कुठल्या स्वरूपातली आहे? प्रत्येक वास्तू ही 16 स्तंभावरती 16 प्रकारच्या खांबावरती स्थापन केली असेल तर ते सर्वश्रेष्ठ असते. परंतु ईशान कोण तुटला असेल तर ईशान्येचा कोपरा पुढे येऊन तो घराच्या ब्रह्मस्थानापर्यंत येऊ शकतो. वायव्य कोपरा तुटला असेल तर वायव्यचा कोपरा पुढे येऊन तो पुढे येऊ शकतो. कधी नैऋत्य कोपरा वाढलेला असतो, कधी आग्नेय कोपरा वाढलेला असतो. ह्या 4 तत्वातून ज्या 4 प्रकारची महाभूतांचं आधिपत्य आपल्या घरातल्या वास्तूमध्ये येत असतं, त्या वास्तूत उत्पन्न होणारे दोष निवारण करण्यासाठी त्या ठिकाणीच रेमेडी करणं आवश्यक आहे.
ज्यावेळी एखादा वास्तुतज्ञ आपल्याकडे आल्यानंतर तो अशा सर्व बाजूला हे करा ते करा, हा फोटो लावा, हे तिथे लावा असं करत असेल तर समजून घ्यायचं की तो आपला प्रोडक्ट सेल करण्यासाठी आलेला आहे. त्याला आपल्या घरातील वास्तू एनर्जीशी काही घेणं देणं नाहीये. कदाचित माझ्या या व्हिडिओचा अनेक वास्तुतज्ञांना त्रास होऊ शकतो, परंतु कळकळीची विनंती आहे की जे तुम्हाला ज्ञान आहे त्या ज्ञानाचा उपयोग तुम्ही निश्चितपणे लोकांच्या मार्गदर्शनासाठी आणि त्यातून त्यांच्या अभ्युदयासाठी करा. त्यातून उत्पन्न होणारा फायदा हा निश्चितपणे तुम्हाला आशीर्वादाच्या रूपात मिळणारच आहे. त्यामुळे त्यासाठी विनाकारण एक वास्तू मिळाली म्हणून त्याच्यामध्ये विनाकारण सगळ्या प्रकारच्या बाजूला खड्डे खांदून त्या वास्तूमध्ये नवीन प्रकारचे शल्य दोष आपण उत्पन्न करू नका. मित्रांनो, या व्हिडिओच्या बाबतीमध्ये वास्तूच्या संदर्भातले काही दोष असतील किंवा तुमच्या मनातल्या कुठल्या शंका असतील तर त्या निवारण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुन्हा एकदा सांगतो की डॉक्टर वाईट असेल म्हणून वैद्यकशास्त्र वाईट नसतं. तसंच एखादा वास्तुतज्ञ चुकीचं आपल्याला रिकमेंड करत असेल, मार्गदर्शन करत असेल, त्यामुळे संपूर्ण ज्ञानावरती किंवा ज्ञानाच्या ह्या कक्षेवरती कुठल्या प्रकारचे दोष आरोप लावून कधीही योग्य होणार नाही किंवा चालणार नाही याची निश्चितपणे आपण खात्री बाळगली पाहिजे. हरिओम आणि नमस्कार.